तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगवरून तुमचं स्वागत आहे। तर आजचा आपला ब्लॉग आहे दीपक बँड गलंगी, म्हणजे आपल्या दीपक दादांसोबत। तर त्या गाडी संघ मी आज पहिल्यांदा ब्लॉग काढतोय, म्हणजे जुन्या गाडी संघ ब्लॉग झाला होता माझा, पण ही नवीन गाडी संघ आज पहिल्यांदा माझा ब्लॉग होतोय। आणि तुम्ही माझा अवतार बघून घ्या कसा आहे। कंपनीतूनच मी डायरेक्ट दीपक दादांकडे चाललो, 4:30ला सुट्टी घेतली आणि आता चाललो, घरी सुद्धा गेलो नाही। आणि 6 वाजता त्यांची गाडी चालू होणार आहे। आणि जर मी लेट जर गेलो असतो घरून फ्रेश होऊन तर दीपक दादांशी बोलणं झालं नसतं आपलं, म्हणून मी लवकर जायचा प्रयत्न करतो, म्हणजे आपली जेवढी दीपक बँड गलंगीची जेवढी टीम आहे त्यांच्याशी आपलं बोलणं होईल आणि मयूर दादा दीपक दादा त्यांच्याशी आपण भेटणं होऊन जाईल। कारण नंतर काय होतं, आपण जर लेट गेलो ना त्यांचा प्रोग्राम चालू राहतो आणि त्याच्यात भेटणं होत नाही आपलं। तर मग त्याच्यामुळं मी निघालोय। तर तुम्हाला तर माझं माहिती आहे मी कसं बी राहतो, आपल्याला काय जास्त हे नाही का चांगलेच कपडे पाहिजे, हे ते ज्या कामात आहे आपण ते काम करून जायचं ब्लॉग काढायला, तेवढंच आपलं काम राहतं। तर मी निघालोय आता, तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा। आणि आपल्यासोबत आज पण प्रशांत दादा आहेत, प्रशांत दादा मी सोबतच चाललोय। तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। नेशनल हाईवे बापूपुल। Turn left onto SH26. मी चाललोय कसबे सुखाने दीपक बँड गलंगी बघायला, म्हणजे आपल्या दीपक दादांना आणि मयूर भाऊला भेटायला। आणि एकदम लो क्वालिटी दिसतं आज डायरेक्ट। आणि आपल्याला काही एवढं हे नाही, बँड बघायचं आहे, बँडसाठी आपण काय बी करू शकतो। तर भावांचा ब्लॉग पूर्ण बघा। आणि आता नाही ते डोक्यामध्ये काहीतरी घातलंय, त्याला हेल्मेट म्हणतं वाटतं, घातलेलं आहे। आणि आमचे दिनू शेठ ते मंदिरात बसलेले आहे, दुसरं काय मंदिरात म्हणजे आपलं काही समजून नसतं, दुसरं काही ते तबला वाजवायला गेले तिकडं मंदिरामध्ये। आणि मी गेलो होतो त्यांना भेटायसाठी, पण ते काही दिसलं नाही। तर बघू आता जाताना भेटू आपण त्यांना। पहिले दीपक दादाला भेटू, टाईम झाला आहे आता, टाईम झाला आहे 5 वाजून किती मिनिटं झालेले, 5 वाजून 49 मिनिटं झाले, म्हणजे 11 मिनिटं आहे आपल्याकडं। 11 मिनिटात आपल्याला सुद्धा पोहोचायचं आहे आणि 6 ला गाडी चालू होणार आहे। तर माझा ब्लॉग बघा करा, ब्लॉग कसा वाटेल ते तर सांगा। आणि इकडं तर धन्यवाद भाऊ, आणि मला सपोर्ट करत राहा। आज जुनी आयडी डिलीट झाली, मला व्हिडिओमध्ये बोलू शकतं। आणि आदिवासी दिनानिमित्त मला बोरगाववाल्याने खूप म्हणजे खूप असं सपोर्ट केला आणि खूप सारं प्रेम दिलं। तर बोरगाववाल्यांचा मी धन्यवाद मानतो का असं मला एवढं तुम्ही जीव लावलं आणि चांगला प्रतिसाद दिला। आणि खूप म्हणजे आपली जेवढी बँडलवर फॅमिली होती तेवढी मला भेटण्यासाठी आली होती। तर आता आपण इकडं चाललं कसबे सुखाने गावात, तर तिथं पण आपल्या खूप सारे बँडलवर फॅमिली भेटेल। तर बघू किती भेटतं काय भेटतं। तर माझा ब्लॉग बघत राहा। धन्यवाद। पोचलेलो आहे, मूळचे सुखाने नाव तर आहे इथं, पण खडक सुखानेच कसबे सुखानेच वाटतंय, खडक सुखाने आपलं दुसरीकडे आहे। आणि इकडं आलेलो आहे आम्ही, बघून घ्या कसबे सुखाने घुसलो, एंट्री झाली। आता दीपक दादांना शोधू गाडी कोणत्या ठिकाणी असेल गाडी, कुठंतरी
गाडी कोणत्या ठिकाणी शोधत होतो आणि अखेर बँड जवळ पोहोचलोय. गाडी बघू शकता, चौकात गाडी लागलेली आहे. दीपक बँड गलंगे. मग इकडेच लावे गाडी पप्पावर. इकडे लावून इकडे तर बघा गाडी दीपक दादाची गाडी. दीपक बँड गलंगी. ए लॉक कर रे. पोचलेलो आहे मी गावात. मी दीपक बँड गलंगी दीपक दादाच्या गाडीजवळ पोहोचलेलो आहे आणि माझा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. मयूर दादा आताच भेटले मला आणि तुम्हाला मी सगळं व्हिडिओ दाखवल. आणि गाडी बघू शकता, माझ्या मागे गाडी आहे. आणि गौरव दादा पण आले आपल्यासोबत. गौरव दादा पण आले आणि माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि दीपक दादांची तुमची आता भेट करून देईल. मयूर दादांनी त्यांच्याशी तुमचं भेट करून देईल. तर माझा ब्लॉग बघत राहा. धन्यवाद. राम 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 राम
हे माझी महिना गावाकडे राहिली हे माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या बाई हे माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या बाई उगाच गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतीश कांती गडी पुतळी सोन्याची नव्या नवनीची काण्या दवण्याची रेखीव भवया कमान जणू इंद्रधनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधण्याची तशी ती माझी गरीबाची मैना रत्नांची खान मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची बांध बांध झाली भागड तुकड्याची अन खालवीन निघाली माझी मैना चांदणी शुक्राची गावदरीला येताच कोमती तिच्या मनाची सिकस्त केली मी तिला हसवण्याची खैरात केली पत्रांची वचनांची दागिन्यांनी मळून काढायची बोली बोली शिंदेशाही तोड्याची साज कोल्हापुरी वजटिका गळ्यात माड पुतळ्याची हे कानात गोकर पायात मासुड्या हे कानात गोकर पायात मासुड्या दंडात नाकात सरसाची परिव मानले नाही काळी तिची अंतरेची आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची नाही ना कचली माना
पण आता काळ बदलून गेला, पण आता माग म्हणजे Sono
हलगी मागाची मागाची जाईला होती बोलती 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 अण्णा भाऊ माझा साहित्य सम्राट झाला भल्या भल्यांचं मस्त भल्या भल्यांचं मस्त
बरोबर नाही सोसणार कोणाला या माताचा छड लागली घरात घरात पाच मजल्या माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजल्या माडीला आहे कोणाचं योगदान लाल देवाच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल देवाच्या गाडीला योगदान
होतेच आम्ही नंबर वन, आहेच आम्ही नंबर वन, अरे राहणार आम्ही नंबर वन. आहे दरारा दरारा आपल्या वाघवाड्याचा दरारा, दरारा दरारा वाघवाड्याचा दरारा.
Thank you.